पेरेंट्स वॉन्टेड टू मीट. मी प्रत्येक वेळी घरी यायचो, सो आय यूज टू मीट हर. लाईक वीकेंड्स वगैरे भेटायचो, आय यूज टू मीट हर. ट्रॅफिक. सो घरी आल्यावरती आईबाबा विचारायचे आज काय झालं. बोललो आम्ही लाईक नॉर्मल चॅट वी हॅड. अँड सो नंतर आईबाबा वेर लाईक पुढे काय माहिती नाही मला काय चालू आहे. एव्हरीथिंग वी डिसाइडेड. देन शी थॉट दॅट ती हो बोलणार आणि ट्रेडिशनल अरेंज मध्ये मी किंवा माझ्या आसपास जे काही 4-5 बघितलेले हो म्हटल्यानंतर 2 महिन्याचा आकडा 4 महिन्यात लग्न. म्हटलं एवढं तर फास्ट मला नाही होणार. नाही एवढं लवकर हो नाही बोलायचं बिकॉज 1 महिन्यामध्ये लग्न होईल. बोललो हे काय. गणपतीसाठी म्हणून घरी या. आणि मग तेव्हा ना मस्त एक जोक झाला ऍक्च्युअली. एपिक होता तो. So he is like, so they are sitting on the couch and everything, and he is like, तो नेक्स्ट बारी तो तेरा है, तेरी शादी कब है. आणि मी आम्ही समोर बसलोय. असा तो अंकल इकडे बसले, हे लोक इकडे बसले. मी यांना बघू इकडे बघतोय तिकडे बघतोय. आई बाबांना पण हसायचं होतं पण ऑब्व्हियसली तेच हा ऑकवर्ड झाला. याचे आई बाबा ऑकवर्ड झाले. आम्ही पहिले सब इधर इधर देखो मुवमेंट असतो ना मूवी मध्ये लिटरली. आणि ते झालं ठीक आहे. सो ही वेंट. देन हिज वाईफ केम. हिज वाईफ अगेन सेम क्वेश्चन. आणि हे लोक तिकडेच बसले. लाईक सगळ्यांनी काय डिसाईड केलं का आजच क्वेश्चन विचारायचं सगळ्यांना. की मुलीला आम्ही आवडलोय. सो हे लोक गेले आणि मी विचार करते माझं काय. पेरेंट्स तर आवडले, मी काय, माझं काय झालं. अँड अंकिता वॉज ट्रॅव्हलिंग. अंकिता अँड हिराम वर ट्रॅव्हलिंग तेव्हा. सो ती मला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे मेसेज करते. बोललो कॉंग्रॅच्युलेशन किस बात का भाई. नंतर ताईने याला मेसेज केला की अरे कुठेतरी पुढे गाडी वाढली ना 2 महिन्यात अशी पण न्यूट्रल रिव्हर्स एवढे गेले. माझे ह्याचे पेरेंट्स पर्सेंटेज होते. माझे पेरेंट्स म्हणायचे होते न्यूट्रल रिव्हर्स वरनं न्यूट्रल वर तरी गेली. म्हटलं हा न्यूट्रल वरनं फर्स्ट वर गेली असं म्हणजे ह्याच्याकडे पर्सेंटेज होता, आमच्याकडे गिअर्स वर गाडी चालत होती. मैंने कभी सोचा नहीं था कि तू मुझसे जुड़ जाएगा. गुम थी मेरी थोड़ी हंसी पर फिर तू मुझको यूं मिल ही गया. अब लग रहा है कुछ नया सा. जो तू यहाँ तो आसमां भी है झुका सा. अब तुझ में ही यूं थम गई है मेरी ये जिंदगी. तुझसे मिले तो लग रहा है कि मंजिल मिल गई. तेरा हो गया मेरा जहां भी. तू जो पास है तो कुछ गम नहीं. तेरा हो गया मेरा जहां भी. तू जो पास है तो कुछ गम नहीं.
बदनसीबी के तू मुझ में यूं घुल सा गया आणि आमची लाईव्ह वायर आहे, हँडल ॲट युअर ओन रिस्क आहे. पण ती वायर कशी मॅनेज करायची कळलं तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही तुम्हाला, आणि त्याच्यासारखं तिच्याकडनं प्रेम अगत्य मिळणार नाही. मी आत्ता ह्या व्हिडिओवर जरी सांगितलं तरी मी ऑलरेडी राहुलला सुद्धा सांगितलं आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा की एवढी जिवंतपणा जो आहे तिच्यात तो तिने कंटिन्यू ठेवावा. हे सतत मी तिला तेच सांगतो की जसं आयुष्यात सेटल होत जाईल तसं, पण हा जो एक तिचा जिवंतपणा आहे, निरागस आणि हास्य, हे तिने अजिबात सोडून के मंजिल मिल गई तेरा हो गया मेरा जहां भी तू जो पास है तो कुछ गम नहीं तेरा हो गया मेरा जहां भी तू जो पास है तो कुछ गम नहीं तेरा हो गया मेरा ब्युटिफुल तो आहे मिनी. हा खूप फिल्मी, म्हणजे असं मला असं वाटायचं मी फिल्मी होते. थोडंसं बॅलन्स व्हायला पाहिजे. नाही नाही, माझ्या फॅमिलीत सगळ्यांना वाटायचं मी फिल्मी होते, आणि आय ऑल्सो थॉट की मी फिल्मी आहे. बट वेन आय मेट हिम आय रियलाइज माझी 0 लेवल आहे, ह्याची 100 डेफिनेटली. वही अगर फर्स्ट गियर में तो कोई फुल ऑटोमेटिक में रहना चाहिए ना. हा तर ऑटो बूस्ट माहित आहे, ह्याच्यापुरते मला गिअर्स माहित नाही काय असतात, नायट्रोजन कुठले असतील ते, बट या म्हणजे तो जास्त स्वतःला कधी एक्सप्रेस करत नाही, बट ही इज रिअली जेन्युइन अँड सिन्सिअर अँड कमिटेड. असं मी तरी लहानपणापासून त्याला ऑब्झर्व केलंय, माझा मुलगा म्हणून नाही, बट दॅट इज माय ऑब्झर्वेशन. आणि माया लावतो पण कधी बोलून दाखवत नाही. ऍक्च्युली राहुलचं लग्न म्हणजे once this match has happened, I saw him actually blossoming into a different person, and same thing happened with Avni also. So we felt that they are genuinely happy for each other. आणि basically last 1 week function मध्ये one thing I noticed that there was very high level of energy and bonding. दोन्ही फॅमिलीमध्ये, दोन्ही फ्रेंड्समध्ये वगैरे एक लॉट ऑफ बॉन्डिंग वॉज देअर, अँड देअर वॉज अ जेन्युइन हॅपीनेस अबाउट होल थिंग, अँड दॅट्स व्हॉट आय लाईक. जेव्हा हे मॅच आलं तेव्हापासून त्यांनी दोघांनी सफिशियंट टाइम घेतला एकमेकांना समजायला. बट त्याच्यानंतर मी ऑब्झर्व करते शी इज रिअली प्रिटी अँड जेन्युइन टाईप ऑफ अ गर्ल. मी जे करते तिचं ते मनापासून असतं, उगीच असा कुठे इगो इश्यू किंवा देखावा अजून तरी माझ्या असं नजरेस पडलेलं नाहीये. सो आय एम हॅपी फॉर दॅट, अँड आय विश दॅट शी रिमेन्स लाईक दिस फॉर एव्हर. ग्रुप खूप मोठा आहे आणि शी सीज टू इट की शी इज इन टच विथ देम. तेवढ्याच हक्काने ती त्यांना रागवते, पण त्यांच्याकडनं कामं पण करून घेते आणि त्यांना प्रत्येकाच्यात इन्व्हॉल्व करते. असं नाही की त्या मैत्रिणीचं त्या कीप देम ॲट डिस्टन्स. ऑलरेडी एक दिवस झालाय, ऑलरेडी एकदा रडून झालंय माझं. तिचा म्हणजे वावर तुमच्या परफ्यूम सारखं आहे. ती असली घरात की सगळीकडे तिचा वावर, सगळ्या गोष्टी हव्यास तिला, हे करायला पाहिजे ते करायला नको. भले त्यातनं तुम्हाला कित्येक वेळेला मी तिला असं पण म्हणतो किती गुंतून देते, हे करू ते करू ते करू, पण आता तो जो व्हॅक्यूम होतो तो नक्कीच जाणवेल. पण उत्तम गोष्ट ही एक जवळच्या जवळ असल्यामुळे, तिचं ऑफिस मिळून असल्यामुळे एक टच कंटिन्युअस राहणार आहे. त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह फॅक्टर बघून तेवढा इम्पॅक्ट जरा कमी, पण काही दिवस नक्कीच जाणार. आणि माझ्यापेक्षा कारण ती येतेच सातारा शब्द होतं ना, घरी आल्याला सगळं सांगायचं. त्याच्यात आम्ही बाबा येईस तर आमच्या बाकीच्या गप्पा असतात, काही करायचं असते की ती मदत करते. जेवण आम्ही दोघी जेवतो रात्री असतो, म्हणजे ते मला खूप चांगलं. 7:30 to 8:30 इज गोइंग टू बी माय टाइम की आय डोंट नो हाऊ टू स्पेंड. पहिल्यांदा जेव्हा लग्न ठरलं तेव्हाच त्यांना सांगितलं की आपण सगळ्या तुमच्या पद्धतीने
तर तसं लग्न असं वाटतं ना की तुमचं आमचं नव्हतं, हे आमचं लग्न होतं. त्यामुळे तो स्ट्रेस त्यांनी पहिल्यापासूनच ठेवला नाही आणि ऍक्च्युअल लग्नात सुद्धा ते आम्हाला पाहायला मिळालं.